हाय गणपती बाप्पा मोरया. काल चतुर्थी होती ना, तर मग मी काल मंदिरामध्ये गेली होती. मागच्या गुरुवारी मी गजाननाथचं मंदिर दाखवलं होतं, तर आज म्हटलं हे गणपती बाप्पाचं मंदिर दाखवते. स्वानंद गणेश मंदिर. गार्डा कॉर्नरवरून थोडं समोर गेलं दर्गा साईडला की हे मंदिर आहे. असा मोर आहे समोर आणि मोरच्या मागच्या साईडला मंदिर आहे. हे असे समोर आतमध्ये आलं की बॅक साईडला असं आहे. हे आजी आजोबा आजीला मंदिरात आणत होते दर्शनाला. आजी थकलेल्या होत्या विचारा, पण मंदिरात यायची दर्शनाला. असं मंदिर खूप सुंदर आहे, एकदम कोकणात आल्यासारखा फील होत आहे. असं वारली पेंटिंगने मंदिर असं सजवलेलं आहे आणि असा गेरूचा असा ब्राऊन कलर दिलेला आहे मंदिराला. मस्त मंदिरात मस्त आजूबाजूला नारळाची 2-3 झाडं आहेत, आंब्याची झाड, केळीची झाडं. मस्त वाटते, एकदम शांत आणि क्लीन आहे मंदिर. असं मंडप मोठा आहे, असं मस्त समोर बसायला जागा आहे. असं वारली पेंटिंगने त्यांनी कौलारू आहे पूर्ण मस्त सभा मंडप, आणि वारली पेंटिंगने असं अष्टविनायकचं दर्शन दिलेलं आहे, असं काढलेलं आहे. छान वाटत होतं, शांत आणि असं शांत जागी एखाद्या वेळेस जाऊन बसावं वाटते ना, तसं होतं. गणपती बाप्पा मोरया. हे बघा गणपती उजव्या सोंडीचा आहे हा गणपती. संभाजीनगरमध्ये तर मला असं वाटतं हा एकच गणपती उजव्या सोंडीचा आहे वाटते. हे बघा नारळाची झाडं, आंब्याची झाड, अशी प्रदक्षिणा मारायला मंदिराला हे दिलेलं आहे त्यांनी. प्रदक्षिणा मारू शकतो आणि 2 साईडला 2 हे पण दिलेले आहे गणपती स्तोत्र म्हणायला. हे बघा माझ्या मागे किती मोठा सभा मंडप आहे. छान वाटते, एकदम मस्त कौलारू. आता कौलारू आपण बघत नाही ना कधी, तर बघायला छान वाटते. असं मस्त जुन्या पद्धतीसारखं मंदिर. एकदा तरी नक्की जाऊन बघा. असं बाहेरून पण छान दिसते. बघा मोकळं आहे, असं इथं वॉकिंग पण करू शकत असतील, बायका येत असतील संध्याकाळी या एरियामधल्या. वक्रतुंड तुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवथे गज वक्त्रते.